दानातून आपल्याला जोडता येतं ते दान म्हणजे रक्तदान. रक्तदान पुण्यमहान असं म्हटले जाते आणि खऱ्या अर्थानं आज विज्ञान जरी खूप प्रगत असलं तरी रक्त हे आपल्या मानवी शरीरातच तयार होत असते. त्यामुळे रक्तदान हे एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. आजकाल अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे, विविध आजारांची संख्या वाढते आहे. त्यामुळे रक्तदान हे मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णास धन्यवाद. माजी जिल्हा परिषद सभापती आदरणीय प्रदीप भौलोडा यांचे स्वागत. पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष न झालेला एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे आणि अनेक ठिकाणी अपघात होत असतात. या सर्वांना रक्ताची नितांत गरज भासते. अशा वेळी आपण केलेले रक्तदान किती महत्त्वाचं आहे याची प्रचिती येते. तसेच पौष शहर पत्रकार संघटनेने आतापर्यंत केलेल्या विविध उपक्रमातून निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले असेल, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन केलेलं असेल, वेळ प्रसंगी गावाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण एक अशा पद्धतीचं एक समन्वयानं पत्रकार संघटना, शहर पत्रकार संघटना आणि पोलीस स्टेशन यांच्या वतीने एक संयुक्तरित्या ब्लड डोनेशनचा एक कॅम्प जर आयोजित केला तर कसं होईल, त्यावरून पत्रकार बांधवांनी या माझ्या संकल्पनेला तात्काळ होकार दर्शवला आणि आजचं हे एक छोटेखानी स्वरूपात आपलं एक आपण त्याला एक छोटंसं रोपटं बनूया की अशाच पद्धतीचा पत्रकार संघ आणि पुढचे पौष यांच्या संयुक्त विद्यमानं यापुढे देखील नियमितपणे पोलीस स्थापना दिवस जो की 2 जानेवारीला चालू होतो आमचा, तो 8 दिवस चालतो आणि शहर पत्रकार संघटनेच्या वतीनं पत्रकार दिवस साजरा होतो. तर प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असा पद्धतीने ब्लड डोनेशन कॅम्प हा अविरतपणे चालू राहील अशी एक अपेक्षा आपण भविष्यात करूया. त्यानंतर आजच्या महत्त्वाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय प्रदीप भाऊ, अध्यक्ष शहर पत्रकार संघटना रवी भाऊ, आदरणीय मामा शंकर भाऊ, उपस्थित माझे सर्व अधिकारी अंमलदार या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे की रक्तदान एक पवित्र दान आहे. आता बघून सांगितलं सर्व वक्त्यांनी. पहूर येथे 28 रक्तदात्यांनी केले रक्तदान. पहूर शहर पत्रकार संघटना व पहूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त उपक्रम. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे लाभले सहकार्य. पत्रकार दिन व महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सप्ताहाचे औचित्य साधून शहर पत्रकार संघटना व पहूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व रेड क्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने पहूर पोलीस स्टेशन आवारात आयोजित रक्तदान शिबिरात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी स्वतः सचिन सानप साहेब हे होते. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन पहूर शहर पत्रकार संघटनेचे सचिव शंकर रंगनाथ भामेरे सर यांनी केले, तर प्रास्ताविक पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लाठे यांनी केले. यावेळी माजी जिपक कृषी सभापती प्रदीप भौलोडा, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, माजी जिप सदस्य राजधर भाऊ पांढरे, ॲडव्होकेट SR पाटील, रामेश्वर पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार. पहूर शहर पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य आदरणीय मनोज भाऊ जोशी यांनी केले. यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे डॉक्टर SD चौधरी यांच्यासह व त्यांचे सहकारी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पहूर पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव तरुणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष जयंत जोशी, शरद बेलपत्रे, रवींद्र घोलप, डॉक्टर संभाजी क्षीरसागर, शांताराम लाठे, प्रवीण कुमावत, गणेश पांढरे, सादिक शेख, हरी राऊत, किरण जाधव यांच्यासह पहूर शहर पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले. श्री रवींद्र लाठे, RL न्यूज, पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.